आजपासून मनोज जरांगेंचं आमरण उपोषण, सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रमुख मागणी. जरांगेंच्या मागणीनुसार ड्राफ्ट तयार, अजून काही बदल असतील तर करू, पण जरांगेंनी उपोषण मागे घ्यावं, मंत्री विखे पाटलांची पुन्हा विनंती. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये प्रवेश करणार, विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता. पुण्यातील विषारी दारू प्रकरणी पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसर पोलीस ठाण्याच्या 3 अधिकाऱ्यांना केलं निलंबित. यंदा दशकातील सर्वात कोरडा पावसाळा, सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. एल निनोचा मोसमी पावसावर तीव्र परिणाम होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. अमेरिका हॉर्मोझमधील नाकेबंदी हटवणार, डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. इराणबरोबरच्या शांतता कराराची लवकरच होणार घोषणा. आणि तिसऱ्यांदा आयपीएल फायनलमध्ये गुजरात टायटन्सची धडक, क्वालिफायर 2 मध्ये केला राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव. मनोज जरांगेंचं आजपासून आमरण उपोषण असणार आहे. शुक्रवारी मनोज जरांगेंसोबत सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली आणि तब्बल 2 तास राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनी जरांगेंसोबत चर्चा केली, मात्र तोडगा निघालेला नाही. दरम्यान मनोज जरांगेंनी सरकारकडे लेखी आश्वासन मागितले. आजपासून आंदोलन करण्यावर आपण ठाम असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलंय. मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही असा इशारा देखील जरांगे यांनी दिलाय. नाशिक जळगावचे यांना फोन लावून दिलेत, अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र काढले. त्यांनी इतके बोललेत अधिकाऱ्यांना आत बसून की तुम्ही थांबल्यामुळे आमच्या सरकारच्या मुळावर आलं, कारण तिथं सिद्ध झालं की खरोखर थांबवलेलं आहे. आम्ही म्हणत होतो ना थांबवलंय, ते म्हणायचे नाही सरकारनं कुठं पेंडन्सी नाही आहे, हे त्यांना सिद्ध करून दिल्यामुळं त्यांनी सांगितलं की मी बैठक घेतो 10-11 वाजेपर्यंत रात्री, आता आयुक्तांशी घेतो, मुख्यमंत्र्यांशी बोलतो, सगळं बोलूनच तुम्हाला सांगतो. म्हणलं सगळं बोला, सांगा काय सांगायचं, उद्याचं आंदोलन आहे. तर जरांगेंच्या मागणीनुसार आम्ही ड्राफ्ट तयार केलाय, त्यामध्ये अजून काही बदल असतील ते सकाळी पूर्ण करणार असं मंत्री विखे पाटलांनी सांगितलंय. जरांगेंना ड्राफ्ट व्यवस्थित वाटेल, आम्ही आशावादी आहोत असं विखे पाटलांनी सांगितलंय. विखे पाटील अंतरवालीत जाऊन आज पुन्हा जरांगेंची भेट घेणार आहेत. जरांगेंनी उपोषण करू नये अशी विनंती ते पुन्हा त्यांना करणार आहेत. काही मुद्दे जे आहेत की त्याची कार्यवाही सरकारी पातळीवर सुरू आहे, पण त्याच्यामध्ये काही त्यांचे आक्षेप आहेत, काही गती देण्याची गरज आहे. काही ठिकाणी म्हणजे थोडा निष्काळजीपणा दिसतो आहे, किंवा आता मुलांच्या शिक्षणात शैक्षणिक वर्ष आहेत त्याचं नुकसान होऊ नये अशा प्रकारची त्यांची काही त्याच्यामध्ये आक्षेप होते. आम्ही आता विस्ताराने चर्चा केली त्यांच्याबरोबर. त्यांनी ज्या काही आमच्यासमोर मागण्या मांडलेल्या होत्या त्याची एक सविस्तर माहिती घेऊन आम्ही त्या ठिकाणी काही न आम्ही आमच्या अध्यक्षांना पाठवतो आहे, आणि जर त्याच्यातून समाधान असं असेल तर मग हरकत नाही. याच्यामध्ये आता विभाग आयुक्तांनी आता एक पुढाकार घेतलेला आहे की दर 15 दिवसाला ही जी व्हॅलिडिटी कमिटी आहे याचा ते आढावा घेतील विभाग आयुक्त, कोणती किती काय पेंडन्सी आहे. दर आठवड्याला तहसीलदार प्रांतांच्या लेवलवर वंशवाळी समितीचं काय चाललं आहे काम त्याचा ते आढावा घेतील. म्हणजे त्याला आणखी गती द्यायचा प्रयत्न आम्ही करतो आहे. आणि याच्याबरोबरीनं जी काही होम टू होम आपण सर्वे करायचं म्हणतो आपण, तर कसं करता येईल आपल्याला, ज्यामुळे लोकांपर्यंत रीच आपण गेला पाहिजे आपला. नाही तर त्या वंशवाळी समिती कधी एकत्र येणार आणि ते कधी लोक त्यांना भेटणार. त्यामुळे एक आठवड्यातून त्यांना मग आयुक्तांना म्हटलं आठवड्यातून एक दिवस निश्चित करा की ह्या गुरुवारी किंवा काय वाटेवर त्या गावचा की वंशवाळी समिती त्या दिवशी भेटेल तुम्हाला. की प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक हेल्पलाईन आम्ही कार्यरत करायला सांगितली. आता 1 आठवड्यामध्ये सगळ्या जिल्ह्यातील
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, म्हणजे त्या सामान्य नागरिकाला दाखल्यासंदर्भात या संदर्भात काही जरी वाटलं तर त्यांनी त्या हेल्पलाईन नंबरला ताबडतोब फोन करायचा आणि त्या आम्ही कार्यवाही करू. त्या हेल्पलाईन नंबरचं मग जिल्हाधिकाऱ्यांनी आठवड्याला रिव्ह्यू घ्यायचा आणि विभाग आयुक्त त्याचा पुन्हा आढावा घेतील. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते प्राजक्त तनपुरे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आज दुपारी 3 वाजता भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. अहिल्यानगर विधान परिषदेची जागा प्राजक्त तनपुरेंना दिली जाणार आहे. तर प्राजक्त तनपुरे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आज दुपारी 3 वाजता भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. अहिल्यानगर विधान परिषदेची जागा प्राजक्त तनपुरे यांना दिली जाणार आहे. शरद पवारांचे खंदे समर्थक आणि माजी मंत्री राजेश टोपे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राजेश टोपे हाती कमळ घेण्याची चर्चा असल्यानं शरद पवारांसह त्यांच्या पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजेश टोपे राजकारणातच काय त्यांच्या पक्षातही फारसे सक्रिय दिसत नव्हते. अशातच जेव्हा पक्ष फुटला त्या वादातही त्यांनी जास्त रस दाखवला नव्हता. शरद पवारांच्या पक्षाच्या अनेक महत्त्वाच्या बैठकांना राजेश टोपे उपस्थित नव्हते. अशातच आता प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेश निश्चित झाल्यावर टोपे यांच्या नावाचीही चर्चा होते. तर आज तनपुरेंच्या पक्षप्रवेशावेळीच टोपे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. तर मला माहिती आहे, माझी त्यांची भेटही झालेली आहे, मागच्या आठवड्यातच झाली. पण राजेश टोपेबद्दल मला माहिती आहे, कालच आमची दिल्लीमध्ये भेट झाली. काल बैठकीला दिल्लीला ते होते साखर कारखान्याच्या, पण तसं काही ते मला बोलले नाही. पण ते थोडे सध्या नाराजच होते. म्हणजे संपर्क असं म्हणता येणार नाही. बघा आता काय काय होतं ते बघू आपण. पक्षात चालत असतं. माझे दादाच्या बद्दल किती चालू होतं, चालूच होतं, हे चालूच असतंय. मुंडे साहेबांच्या लेकीबद्दलही चालू होतं, राणे साहेबांच्या बद्दलही चालू होतं. वाढून घ्यायचं आणि संपवायचं, नाव ठेवायचं आणि पुन्हा आपल्यात घ्यायचं, हे किती दाखवायचं. अशोक चव्हाण साहेबांबद्दलही हेच होतं. आदर्श घोटाळा दाखवायचं आणि घ्यायचं, हे प्रत्येक जागेवर येते. हे तुम्हाला आणि आम्हाला कन्फ्यूज करून गैरसमज पसरवणे, संभ्रम निर्माण करणे, याच्यासाठी भाषा असते. आज ज्यांनी आरोप केले, ज्यांना माहितीच्या अधिकाराखाली पट्ट्यावरती घेतलं, जेल भोगायला लावलं, तेच आज मांडीला मांडी लावून बसतात. त्यांच्या संगच बसतात का नाहीत मंत्रिमंडळात? बडे दादा चूक बोलतो का? उदाहरणार्थ भुजबळ साहेब, महान नेत्यांचं महान कर्तृत्व यांनीच जेलात घातलं, संघ तेच घेऊन बसतात. आता असे किती आहेत? त्यामुळं हे काय आपण लय डोकं खराब करून घ्यायचं काम नाही याच्यात. हे कोराची आता इकडे याच्याकडे, उद्या त्याच्याकडे. त्यामुळे कोणी कोणातही जाऊ शकतं. त्यांना प्रश्न विचारल्याच्या नंतर तुम्ही यांच्यावर टीका केली होती, यांना तुमच्यात घेणार कधीच नव्हते असं म्हणले होते. मग त्यांचं उत्तर असतं, राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नाही आणि कोणी कोणाचा मित्र नाही. आमच्या द्या कुटाकुट्या लावून इकडं, असा याचा आभऱ्यापणा.